नमस्कार, मी मनुश्री पाटील. टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा आपला विषय आहे वीकेंड खाबोगिरी. सगळा आठवडा बिझी गेला की येणारा वीकेंड म्हणजे मौज मस्ती करण्याचे दिवस, रिलॅक्स करण्याची वेळ. मग शनिवार रविवारी छान चमचमीत पदार्थांचे बेत आखले जातात आणि म्हणूनच तुमचा वीकेंड जास्त इंटरेस्टिंग करण्यासाठी आज आपण करणार आहोत वीकेंड खाबोगिरी. कुकबुक ऑथर आशा खटाव आपल्याबरोबर आहेत. आशा, ते तुमचं स्वागत आहे बिन लोकमतमध्ये. नमस्ते. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-99204. आमचा नंबर पुन्हा एकदा ऐका, 022-668-99204. आपण अगदी आठवडा सगळा बिझी गेला की शेवटचे जे 2 दिवस असतात, सॅटर्डे संडे, एव्हरीबडी वॉन्ट्स टू एन्जॉय. सगळ्यांना मौज मस्ती करायची असते. अशा वेळी मग झटपट होणारे पदार्थ कुठचे आहेत? असं बघेल तर सतत पुरा आठवड्यामध्ये सगळे कोण कामाला असतात, कोण घरी असतात वगैरे. तुम्ही फक्त रोटी भाजी वगैरे बोरिंग, सो कॉल्ड बोरिंग जेवण घेतात. त्याच्यापेक्षा वीकेंडमध्ये मुलांना किंवा घरचे जेंट्सला तरी जास्ती आवडेल तशी एक दोन इंटरेस्टिंग मी चीज़ें सांगते. तुम्ही बिर्याणी समजा बनवायची आहे, तर बिर्याणी आता व्हेजिटेबल बिर्याणी होऊ शकते किंवा चिकन बिर्याणी तुम्ही करू शकते. पण त्यांना जरा थोडी आणखीन इंटरेस्टिंग करायची असेल तर ते बिर्याणीचा जे मसाला असतो ते तुम्ही शुक्रवारी पहिल्यापासून बनवून ठेवा. आणि भाजीची जागावर समजा तुम्हाला पनीर आवड असेल तर पनीर टाका, म्हणजे थोडासा अलगसून होते. मसूर बिर्याणी होते. आता तुम्ही शनिवारी समजा थोडासा एन्जॉय करायचा आहे, घरात बसायचं आहे आणि लई काम नाही करायचं असते, तर थोडासा त्यांचा मसाला वगैरे शुक्रवारपासून थोडासा करून ठेवून द्या फ्रीजमध्ये. आणि ते दिवशी सकाळी फक्त राईस आपला बनवून आणि मसालामध्ये टाकून त्यांना इंटरेस्टिंग करा. आणि त्यांना सर्व करताना जरा फॅन्सी सगळा त्यांच्या संगती सर्व करा, जसा की मसाला दही, फ्राईड पापड आणि कचुंबर. तर तुमच्या एकच मीलमध्ये पुरा तुमचं जेवण होऊ शकतो. बरोबर. पण तुम्ही मसाले सांगितले, हे मसाले प्रिझर्व कसे करायचे? पण ते जे मसाला फ्रेश आपण बनवतो त्यांना थोडं कमी पाणी घालावी आणि थोडासा ड्राय ठेवायचा. आणि त्यांना व्यवस्थित तेल किंवा घी मध्ये व्यवस्थित भाजून आणि कमी पाण्याने जो पिसला आणि डीप फ्रीज मध्ये ठेवला तर तुम्ही 15-20 दिवस आरामशीर ठेवू शकता. ओके मॅम, आता तुम्ही बिर्याणी सांगितलं, पण आपण आठवडाभर कुठेतरी राईस खात असतो, सकाळ संध्याकाळ कुठे थोडा तरी राईस येत असतो. पण वीकेंडला अशी वेगळी रेसिपी काय की समथिंग न्यू, काहीतरी वेगळं आपल्याला इन्व्हेंट करायचं असेल तर? बरं, आता तुम्हाला समजा अख्खा वखत इंडियन खाऊन आपला देशी जेवण नको आहे, तर मी तुम्हाला थोडं विदेशी ह्याच्यामध्ये हटवून सांगते. ते काहीतरी इंटरेस्टिंग सूप बनावी. आताशी वेदरमध्ये गरम गरम सूप असते, ते लोकांना लई आवडेल. सूप, सँडविच आणि चिप्सचं जेवण ठेवला तर कशा वाटते? बरोबर. मग सूप कुठचे बनवायचे आणि कसे बनवायचे? रादर सूप तर हरेक सूपांची अलग अलग रेसिपी असते ना. त्याच्यामध्ये बेसिक काय जे भाज्या घेतात त्याच्या कॉम्बिनेशन लई महत्वाचं असते. ते हरेक चीजच्या संगती हरेक चीज मिक्स नाही होते. पण माझे हिसाबाने खास आवडीच्या म्हणजे आताची जे सगळी फॅन्सी भाज्या वगैरे मिळतात, जसा की ब्रॉकोली आहे, अस्पॅरेगस आहे, लाल पिवळे कॅप्सिकम आहे, हे सर्व चीजाला थोडासा कांदा आणि टमाटा ने केव्हा तरी गाजर, हे 3-4 बेस चीज टाकून तुम्ही त्यांच्या सूप बनवू शकते. आणि मुख्य भाजी जे घेतात ते कुठची तरी एक ह्याच्यामधली घ्या आणि त्याला म्हणते आपण क्रीम ऑफ ब्रॉकोली सूप किंवा क्रीम ऑफ अस्पॅरेगस सूप, क्रीम ऑफ मशरूम सूप असा होऊ शकते. आणि ते एक त्याच्यामध्ये पुष्कळ भाज्या आले आणि नंतर जरा सॉलिड थोडा खायचा असेल तर लई समजे व्हरायटीचे ब्रेड्स मिळतात आता दुकानामध्ये, जसे की व्हाईट ब्रेड, 3 ग्रेन ब्रेड, होल व्हीट ब्रेड, असे निरनिराळे ब्रेड मिळतात. तर तुम्ही काय करू शकते, थोडेसे सर्व प्रकाराचे ब्रेड आणा, एक ट्रे मध्ये सगळा रचवा आणि ते त्यांच्या सँडविचसाठी 4-5 फिलिंग ठेवा, म्हणजे लोकांना चॉईस मिळतो. बरोबर. आणि ते हर एक ब्रेडला तुम्ही माखन, सॉल्ट, पेपर लावून ठेवून दिलं आणि त्याचे फिलिंगसाठी कोणला चीज हवाय, कोणला चीज आणि टोमॅटो हवाय,
चीज, टोमॅटो, अनियन हवाय. म्हणजे प्रत्येक जण आपापल्या प्रत्येक जण सोयीनुसार ती आपापला घेऊ शकतं. आवडप्रमाणे. आवडीप्रमाणे घेऊ शकतं. एक फोन हो. आलेला आहे सोलापूरहून. शिला उपाध्याय आपल्या बरोबर. बोला शिला. हा हॅलो. बोला. हा मुलांसाठी म्हणजे मुलांना काय खायला द्यायला पाहिजे त्याच्यासाठी प्रोटीनचे ते सांगा. म्हणजे शाळेला जाणारे पोरं असतात त्यांच्यासाठी काय द्यायचं? बरोबर आहे. शाळेत जाणारे मुलासाठी तुम्हाला स्नॅक बी सांगते 1-2, आणि मी वीकेंडमध्ये तुमचे संगती असतात त्याच्यासाठी पण मी 1-2 चीजें सांगते. पहिला मी वीकेंडची आपण गोष्टी करत होतो म्हणून वीकेंडच्या सांगते. आपले मोड आलेले सगळे कठोळ, वेगवेगळे कठोळ असतात, जसे की मूंग हाय, मोठ हाय, मसूर, चणे वगैरे. तो ते सर्व कठोळ थोडे थोडेसे घेऊन मोड आणायला ठेवायचे, त्यांना वाफवून आणि त्यांच्या भेळ सारखा बनवायचा. त्यांना आपण सांगू शकते की विटामिन भेळ असतो. म्हणजे ते इंटरेस्टिंग करायला त्याच्यामध्ये कडधान्य एकत्र घेऊन ते मिक्स करायला आणि मग मोड आणायला ठेवायचे आणि नंतर वाफवून आणि त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, थोडा कोथिंबीर आणि थोडा चाट मसाला, मीठ, लिंबू वगैरे येते. केव्हा तरी कैरी भेटली तर कच्ची कैरी बी असते आणि हे सगळं ह्याच्या संगती मिक्स करून आणि वरती सोन फक्त गार्निशचे साठी तुम्ही पालकची शेव किंवा साधी शेव असं टाकून शकते. म्हणजे मुलांना असा इंटरेस्टिंग वाटते. प्रोटीन्स युक्त सगळं तसा आहार होऊ शकतो. पण त्यांनी एक प्रश्न विचारला की स्नॅक्स रोज डब्यात देताना वगैरे वेगळे पदार्थ किंवा हायली प्रोटीन पदार्थ कुठचे आहेत? हा, ते हायली प्रोटीन म्हणजे एक तो पनीर एकदम आसानीसून मिळू शकते. तुम्ही फ्रँकी तो ऐकला असेल सर्वांनी, लई फेमस आहे, सर्व ठिकाणी मिळते. तुम्ही घराचे गव्हाची रोटी बनवा आणि हे पनीरच्या फिलिंग आतमध्ये ठेवा. जसा की पनीरला थोडासा मजेदार बनवायसाठी ते बाजारमध्ये तंदुरी मसाला मिळतो, तर ते पनीरला थोडासा तेलमध्ये भाजून आणि ते तंदुरी मसाला टाकून हे पनीरला वरतीसून थोडा दही छाटून म्हणजे सुका नाही होऊन जाईल तसा त्यांना पकवायचा आणि मग एकदम ड्राय झाला मसाला, एकदम लागून घेतला, मग ते गव्हाची रोटीमध्ये रोल करायचा. आता हे गव्हाची रोटीला एक आणखीन आयडिया मी देते की तुम्ही 1 किलो गव्हाचं पीठ असते घरामध्ये, त्याच्यात तुम्ही 3 ते 4 टेबलस्पून जेवढा सोयाबीन फ्लावर टाकून ठेवा. म्हणजे ऑटोमॅटिक ते एक्स्ट्रा प्रोटीन त्याच्यामध्ये जाते. बरोबर आहे, बरोबर. तर ते रोटी फक्त हे फ्रँकीसाठी नाही, नाहीतर तरी एव्हरी डे खायासाठी तरी होऊ शकते. आणि तुम्ही जो अंडीचा उपयोग करत असेल तर हे जे रोटी आहे त्यांना आपला तवामध्ये नाही तर फ्राईंग पॅन मध्ये एक अंडी तोडून हे रोटीला तोडलेले अंड्याच्या वरती भाजायची. म्हणजे अख्खा ते तोडलेला अंडा ते रोटीवर लागून जाते. आणि त्याचे आतमध्ये जरा इंटरेस्टिंग करायला समजा आलूचा फिलिंग केला की परत पनीरचा केला तर ते एग रोटी डिफरंट फिलिंगच्या संगती होऊ शकते. आपण वीकेंड बद्दल बोलवतो, मगाशी आपण बिर्याणी सांगितली 1 डिश मील, पण मग बिर्याणी व्यतिरिक्त आणि कुठच्या 1 डिश मील आहे तसे? आणखीन दुसरा मला असं आठवण येते, गहूचे आपले घेऊचे दलिया म्हणतात, फाडा म्हणते त्यांना. ते फाडाचे संगती तुम्हाला जे बी आवडी असेल ते कठोळ स्प्राउट केलेला असते, मोड आलेले असते, मूंग किंवा मोठ किंवा चणे काहीतरी बी ते ते अर्धा प्रमाण मध्ये मिक्स करा आणि तेवढाच प्रमाण मध्ये थोडेसे शाक घ्या, भाजी वगैरे त्यांना बारीक कापून उकळवून ठेवून द्यायच्या आणि सर्व एक संगती प्रेशर कुकर मध्ये टाकायचा. आणि आपला खिचडी सारखा त्याच्यामध्ये मसाला असतो. आणि जेव्हा प्रेशर कुकरची 3 विसलच्या नंतर काढला की त्यांना फोडणी घालायची. आता फोडणी घालताना थोडे टोमॅटो, थोडी हळदी, मीठ वगैरे गरम मसाला घालून थोडी पातळ खिचडी सारखी होते. आणि ते तरी स्पाइस्ड दही, मसालावाला दहीचे संगती सगळे कडधान्य वाफवून मग त्याच्यावर हे सगळं गार्निश करायचं, फोडणीला वगैरे द्यायचं आणि खिचडी बनवायची. त्याबरोबर आपण बघितलं की आपण सकाळी उठतो, अगदी लेट उठतो, वीकेंड्स असतात, अगदी लेट उठतो, मग अशा वेळी आपण नाश्ता काय करायचा? कारण नाश्ता पण अगदी वेगळा हवा असतो अशा वेळी. मग काही नाश्ता आहेत? आता तुम्हाला माहित असेल तसा थोडा मी साऊथ इंडियन मध्ये थोडासा आयडिया देते तुम्हाला. ते डोसा, इडली वगैरेचा आटा पुष्कळ मिळतो. तर मी एक नवीन ट्रायल केला होता घरामध्ये.
ते इडली डोसेचा आटा आणायचा, सकाळी उठताना त्याला बाहेर काढून ठेवायच्या फ्रीजमधून बरोबर. आणि खालती गरम पाण्यामध्ये, म्हणजे पटकन रूम टेम्परेचरला होते. आणि त्याच्यामध्ये थोडी बारीक कापलेली कोबी, गाजर, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर हे सगळं बारीक कापून आतमध्ये मिक्स करून टाकायचं आटामध्ये आणि स्वादप्रमाणे मीठ घालावे थोडासा. आता ह्यांचे केव्हा तुम्ही उत्तपम सारखा बनवा, जे पॅनकेक म्हणते आपण त्यांना, आणि किंवा एक पात्र येते, ते अप्पा पात्र म्हणतात त्यांना. त्याच्यामध्ये 5-6 असे खड्डे असतात. तो बारीक चमच एक घेऊन आणि 2-2 चमच जेवढा प्रत्येक ह्याच्यामध्ये टाकून लई सुंदर वेगळे अप्पम असे सगळे बनवू शकता, कारण वेगवेगळे पदार्थ घालून. फोन आलेला आहे, सुचिता आपल्या बरोबर आहे. बोला सुचिता. आजकाल डाएटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. सगळं जो तो डाएट कॉन्शियस आहे, तर सुट्टीच्या दिवशी काही अशा रेसिपी मिळतील का तुमच्याकडून ऐकायला, ज्या डाएट वरती बेस असतील? हो हो, मी सांगते. डाएटच्या हिशोबाने आता माझा मनात काय ब्रेकफास्टचा चालला होता, तो डाएटसाठी खाकरा आपण घरी बनवू शकते, तर घरी बनवू शकते, नाहीतर बाहेरून आणू शकते. पुष्कळ व्हरायटीचे खाकरा मिळतात. पण खाकरा बनवायचे कसे? खाकरा म्हणजे आपण रोटी जशी बनवते, चपाती बनवते, तसाच, पण त्याच्यामध्ये थोडासा इंटरेस्टिंग करायला काहीतरी आपण टाकूया, तर ते खाकरा एकदम बोरिंग नाही वाटत. म्हणजे गव्हाचं पीठ असतं, त्याच्यामध्ये थोडासा बाजरी घालावी, केव्हा तरी सोया घालावी, केव्हा तरी ज्वार घालावी, नाचणी, काहीतरी बी आटा, असे 3-4 आटा मिक्स करा किंवा 2 मिक्स करा. आणि त्याच्यामध्ये कोणतरी मध्ये अजवाईन टाकते, किंवा मेथी टाकते, आणि केव्हा तरी ते लोक हे चाट मसाला सारखा आतमध्ये बी मिक्स करतात आणि वरतीसून पण घालतात. आता तुम्ही चपाती बनवते तशी रोटी बनवा, आणि एक लाकडेचा असा गोल सारखा हे येते, जे घासून त्याच्यासून रोटलीला एक वेळ रोटी झाली की एकदम स्लो गॅसला करून आणि त्यांना त्याच्यावरती तवावरतीच घासून, आणि नाहीतर केव्हा तरी कोणतरी जाडा कपडा घेऊन तरी घासून कडक होते तोपर्यंत टाइम टू टाइम त्यांना वरती खाली असं फिरवून आणि कडक होऊ शकते. आता त्याच्या संगती आपण घरच्या गायच्या दूध असला तर बरं आहे, नाही असला तर नॉर्मल दूध मध्ये उकळवून आपण पनीर फाडतो. अच्छा. ते पनीरला कपड्यामध्ये काढतो आणि ते कपड्याला नळाखाली जरा धरला तर त्यांच्या सगळा एकदम थंडा होऊन जाते आणि त्यांच्या एक्स्ट्रा फॅट असते निघून जाते. आणि ते पनीरला बाहेर काढून पाणी सगळं निघाला की एकदम बारीक भुक्कासारखा होऊन जाते. त्याच्यामध्ये जरा थोडासा कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर वगैरे टाकून हे खाकऱ्यासाठी खायला अगदी चांगलं असं फूड होऊ शकतं. अगदी आपण छान अगदी रजेच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आणि शनिवारी जेव्हा आपण उठतो वीकेंडला, तेव्हा काहीतरी चमचमीत पदार्थ आणि वेगळे पदार्थ आपण खायचे असतात. ह्या पदार्थांविषयी आम्ही चर्चा करणारच आहोत. पण तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता, आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-99-204. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत, पण आता टॉक टाइम मध्ये घेऊया एक ब्रेक किंवा पहा फक्त IBN लोकमत.